संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। तसा हा व्हिडिओ खरं तर शिक्षण सेवकाच्या संदर्भातला आहे आणि दुर्दैवी घटना जी घडली आहे त्या संदर्भातलाच आहे। आपण गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं 1-1.5 वर्षापासून आपण शिक्षण सेवक कालावधी हा रद्द करण्यात यावा, कमी करण्यात यावा, मानधन वाढ व्हावी असे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न केले, त्यानंतर निवेदनं दिले, परंतु शासनाकडनं या संदर्भात कुठलाही सकारात्मक प्रतिसाद आपल्याला या मागणीवरती मिळाला नाही। आपले अजूनही प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्या ठिकाणी जे प्रयत्न आपण करतो ते प्रयत्न कुठेतरी तोकडे पडत आहेत आणि आपण ज्या तीव्रतेने तो मुद्दा त्यांच्यापर्यंत घेऊन जायचा तो त्या ठिकाणी घेऊन जाता येत नाही। म्हणून शिक्षण सेवकाच्या प्रश्नावरती, त्यांच्या समस्यावरती या ठिकाणी अजूनपर्यंत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी दिलेला नाही आहे। खरं तर ही बातमी आहे नांदेड येथून। श्री महेश गिराम हे जे आपले शिक्षण सेवक आहेत, आपल्या 2000 आत्ताच्या जी 24ची भरती झाली त्यामध्ये ते जॉईन झालेले, मला वाटतं 1-1.5 वर्ष त्या ठिकाणी त्यांना झाले। ग्रॅज्युएट टीचर शिक्षण सेवक म्हणून ते 6 ते 8ला लागलेले होते आणि त्यांना जी पदस्थापना दिलेली होती ती पदस्थापना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। आणि आदेश म्हणजे ज्यावेळेस ते रुजू झाले ते 29 जुलै 2024 या दिवशी त्या ठिकाणी ते त्या शाळेवरती ते रुजू झाले। आता 29 जुलै 2024 म्हटल्यानंतर त्यांना मला असं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर चालू आहे, म्हणजे साधारणतः त्यांना एक 14-15 महिने त्या ठिकाणी ते काम करत असताना त्यांना झालेले आहेत। आता 15 महिने जवळपास त्यांना झालेत, म्हणजे 1.25 वर्ष, 1.5 वर्ष, त्या ठिकाणी 1.5 वर्ष अजून त्यांना झालेलं नाही आहे। अशामध्येच त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं। आज सकाळी ही बातमी आली की त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं। आता शासनाकडनं खरं तर शिक्षण सेवकाला कुठल्याही प्रकारचं हेल्थ प्रोटेक्शन नाही आहे। नोकरीवर असताना जर उद्या काही झालं तर त्यांना कुठलंही मेडिकल इन्शुरन्स मिळत नाही, त्यांना कुठलाही क्लेम मिळत नाही। परंतु अंगणवाडी सेविकांना म्हणजे त्यांना 5 लाखापर्यंत, म्हणजे अंगणवाडी लागल्यानंतर 5 लाखापर्यंत त्यांना त्या ठिकाणी अनुदान दिलं जातं, मेडिक्लेम दिला जातो। म्हणजे आज शिक्षण सेवकांची जर परिस्थिती आपण बघितली तर अंगणवाडी सेविकेपेक्षाही बिकट आहे का काय असं वाटायला लागले। कारण कुठंतरी शासनाने आपण घेतलेल्या डिग्रीचा, आपण घेतलेल्या मेहनतीचा त्या ठिकाणी कुठंतरी याला हास्यास्पदपणे, म्हणजे एवढ्या डिग्री घेऊन जर शासन याचं मोल करत नसेल तर या डिग्र्याला सुद्धा असं वाटायला लागलं की आता त्याला काही किंमत आहे का नाही। म्हणजे आज अंगणवाडी सेविकांना आपल्यापेक्षा जास्त पगार मिळतो, त्यांना मेडिक्लेम मिळतो, परंतु शिक्षण सेवकांना काय? शिक्षण सेवकसुद्धा ज्या वेळेस महाराष्ट्र सरकारच्या किंवा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे काही कामं असतील ते कामं त्या ठिकाणी ते करत असतो। म्हणजे उद्या जर एखादा शिक्षण सेवक शाळेवरती जात असताना दुर्दैवी घटना घडली, मग यावरती महाराष्ट्र सरकारचा म्हणजे जिल्हा परिषदेचा म्हणजे काही संबंध येतो का की नाही, हा प्रश्न त्या ठिकाणी खरं तर विचारावा वाटतोय। कारण आज जर तो शिक्षक शाळेवरती जातो याचा अर्थ तो सेवार्थ आहे ना, तो जिल्हा परिषदच्या सेवार्थ आहे, तो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या सेवार्थ आहे। जर उद्या असे काही प्रकार त्या ठिकाणी घडले तर त्या शिक्षकाची जबाबदारी ही शासनाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे। कारण आत्ता जर आपण बघितलं तर 35व्या-38व्या वर्षी त्या ठिकाणी अनेकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत। अत्यंत बिकट परिस्थितीमधून, गरीब घरातून हे मुलं, हे शिक्षक त्या ठिकाणी जॉईन झालेत आणि जॉईन झाल्यानंतर जर असं अचानकपणे काळाचा घाला जर त्या शिक्षकांवरती घातला गेला तर त्याला कुठं मेडिकल मिळत नाही, बेनिफिट मिळत नाही, त्यांना कुठलाही
जर आकस्मिक म्हणजे हे जर झालं, मृत्यू झाला, तर त्याला कुठलंही शासनाकडून अनुदान मिळत नाही. जर त्या शिक्षकाला घरी जर त्याच्या फॅमिलीमध्ये लेकरू बाळ असेल, त्याची मिसेस असेल, लेकरू बाळ असेल, आई वडील असतील, तर त्यांनी कोणाकडे बघून जगायचं? तर हे कुठंतरी अत्यंत चुकीचा त्या ठिकाणी मला असं वाटतं की हा निर्णय. आणि या विरोधामध्ये किंवा या मागणीसाठी खरं तर सर्व शिक्षकांनी आणि शिक्षण सेवकांनी त्या ठिकाणी हा मुद्दा उचलला गेला पाहिजे. मी मागच्या वेळेसच एक बातमी वाचली होती की शिक्षकांना आता कॅशलेस सुविधा त्या ठिकाणी मिळणार. कॅशलेस सुविधा त्या ठिकाणी त्यांना मिळणार, त्याबद्दल उलट भविष्यामध्ये ते आमच्यासाठी चांगलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु जे शिक्षण सेवक आत्ता काम करतायत 3 वर्षामध्ये जर त्यांना काही झालं तर त्याच्यासाठी काय? त्याच्यासाठी शासनाचं काय आहे का? आज जे 25-30 हजार शिक्षण सेवक काम करतात ते काय सगळे मरणार नाहीत ना. 1, 2, 3, 4 असे उद्या दुर्दैवी घटना कोणासोबत होईल सांगता येत नाही. आणि अशा काळामध्ये जर तुम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, त्या शिक्षण सेवकाला जर शासनाकडनं काही मिळत नसेल तर खरं तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि यासाठी त्यांना मेडिक्लेम मिळावा, यासाठी दिवाळीमध्ये 100% आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत. आणि ते 100% शिक्षण सेवकाला लागू त्या ठिकाणी करून घेणार म्हणजे करून घेणार. कारण ही दुर्दैवी घटना का आज घडली, याच्या आधी 8, 9, 10 जवळपास 9 ते 10 शिक्षक याच पद्धतीने मृत्यू त्यांचा झालेला आहे सेवेत असताना. मग असं जर पुन्हा अजून 1.5-2 वर्ष बाकी आहेत, नवीन अजून शिक्षण सेवक लागले, उद्या अजून असं कोणासोबत आपल्या एखाद्या बंधूसोबत घडलं तर ते अत्यंत वाईट आहे. त्यांना तरी हे अनुदान त्या ठिकाणी शासनाकडनं मिळेल. त्यामुळं मला असं वाटतंय की यावरती बोललं पाहिजे. आणि दिवाळीमध्ये की शिक्षण सेवक कालावधीचा विषय असेल, त्यानंतर ह्या मेडिकलचा विषय असेल, हा विषय घेऊन आपल्याला कुठंतरी उठाव करणं किंवा आपल्या मागण्या शासनापर्यंत नेणं अत्यंत गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. 16,000मध्ये शिक्षण सेवक हे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जगत आहे. अनेक जण म्हणते की आपण कोर्टामध्ये जाऊ, कोर्टामध्येही आपण त्या ठिकाणी भविष्यामध्ये म्हणजे जाण्यासाठी आम्ही वकिलांचंही त्यांच्याकडनं माहिती घेतली. परंतु काही गोष्टी अशा आहेत की कोर्टामध्ये त्याला वेळ जास्त लागेल. त्यापेक्षा जर आपण एकत्र येऊन शासनावरती दबाव टाकला तर कुठंतरी सकारात्मक गोष्टी ह्या घडतील आणि काही ना काहीतरी आपल्या पदरात पडेल, एवढं निश्चित आहे. यासाठी मला असं वाटतं की आपण सर्वांनी दिवाळीमध्ये एकत्र येऊया. दिवाळीमध्ये जर एकत्र आलो आणि सर्वांनी जर निश्चय केला की आपल्याला ही दिवाळी आपल्या लढ्यासाठी, आपल्या त्या ठिकाणी मागण्यासाठी द्यायची आहे, तर निश्चितपणे मी तुम्हाला शब्द देतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण दिवाळीमध्ये आपल्या मागण्यासाठी एक धरणे आंदोलन त्या ठिकाणी घेऊ शकतो. पालकांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन त्या ठिकाणी उभं राहू शकतं. पण यासाठी खरी गरज आहे, यासाठी खरी मदत, आणि जर कोण त्यासाठी तयार असतील तर आपले शिक्षण सेवक यांनी जर तयारी दर्शवली तर निश्चितपणे मी तुम्हाला शब्द देतो, जर किमान 50% जरी शिक्षण सेवक त्या ठिकाणी उपस्थित राहिले या दिवाळीमध्ये तर तुमची मागणी ही 101% पूर्ण होईल. म्हणजे होईल हा शब्द आहे माझा. एक वेळेस तुम्ही सगळ्यांनी एकदा ठरवा की आपल्याला काही झालं तरी आता ह्या वेळेस करायचं म्हणजे करायचं आहे. आज 7 तारीख आहे, अजून 7-8 दिवसामध्ये आपल्याला सुट्ट्या लागतील. त्या सुट्ट्याच्या कालावधीमध्ये थोडंसं आपण मेहनत घेतली, थोडंसं आपण लढलो तर निश्चितपणे आपल्या पदरात काहीतरी पडेल, हे मात्र नक्की आहे. मित्रांनो, ज्यांना असं वाटत असेल की या आंदोलनामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं आहे तर त्या शिक्षण सेवकांनी, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकतो व्हॉट्सअपची, त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा की जे फक्त आंदोलनासाठी तयार असतील आणि जे 100% येणार असतील, फक्त अशाच लोकांनी ते लिंकच्या माध्यमातून जॉईन करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवकांच्या ग्रुपवरती स्वतःहून गेला पाहिजे. कारण ही मुवमेंट जी आहे, ही मुवमेंट ही स्वतः प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझी मुवमेंट आहे आणि त्याने ती चालवली गेली पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शिक्षण सेवकांच्या ग्रुपवरती जाऊ द्या. निश्चितपणे त्या ग्रुपला जॉईन होतील आणि आपण पुढचं जे निर्णय आहे ते उद्या परवापर्यंत सगळे मिळून घेऊया. धन्यवाद.